The next question, you can listen the question. A man travels by boat 36 km down a river and back in 8 hours. If the speed of the boat in still water is 12 km per hour, then find the speed of the river current. We explain the question. काय सांगितलं क्वेश्चन काय सांगितलं बघा. एक माणूस आहे, एक डाऊन स्ट्रीम चालेल. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. हा क्वेश्चन पहिल्यांदा लर्न करण्याची गरज आहे. हे बघा, हा खाली चाललेला आहे, ज्याला आपण म्हणतो डाऊन स्ट्रीम. ज्या बाजूने पाणी वाहतोय ना त्याच बाजूने तो चाललेला आहे, याला म्हणतात डाऊन स्ट्रीम. म्हणजे पाणी पण असंच चाललेलं आहे. The direction of the water current and also the direction of the boat, both are the same. It is called downstream. Downstream करते जिथे पाणी वाहतंय ना त्याच डायरेक्शन मध्ये जाणार आहे, त्याला डाऊनस्ट्रीम म्हणतात. आणि अपस्ट्रीम म्हणजे काय बघा. अपस्ट्रीम म्हणजे पाणी ज्या डायरेक्शन जात आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन आहे. बघा, पाणी इकडे वाहत चाललंय पण बोट इकडून इकडे चालली. पाणी इथे चाललेलं आहे. दिस वन इज द डायरेक्शन ऑफ द वॉटर करंट अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ द बोट. सो इट इज कॉल्ड अपस्ट्रीम. आणि एक लक्षात घ्यायचं, डाऊन स्ट्रीम मध्ये हा जो स्पीड आहे तो वाढणार. का वाढणार माहितीये का? कारण डाऊन स्ट्रीम जाताना एक तर बोटचा स्पीड आणि प्लस रिव्हर करंट स्पीड हे दोन्ही प्लस होणार. आणि जेव्हा अपस्ट्रीम उलट जाणार तेव्हा मात्र स्पीड कमी होणार, बोटचा स्पीड कमी होणार. कारण बोट जरी वर जात असली तरी पाणी त्याला मागे ढकलणार, त्यामुळे स्पीड कमी होणार. मग आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय सांगितलं होतं मी दिलेले बघा. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्टील म्हणजे शांत पाणी. जर बोटचा स्पीड बाब एवढा आहे 12 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये बोट 12 किलोमीटर पर आवर जाते. पण स्पीड कशामधला आहे? स्थिर, सायलेंट, एकदम शांत पाणी आहे जे मूव्ह होत नाही, अशामध्ये स्पीड एवढा आहे. तुम्हाला काढायचंय काय? द स्पीड ऑफ द रिव्हर करंट. हा जो पाणी जात आहे ज्या स्पीडने, तो स्पीड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. लक्ष देणार क्वेश्चन, कारण या टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. काही वेळा 2 व्हॅरिएबल्स मध्ये पण क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे क्वेश्चन लर्न करणं खूप गरजेचं आहे. इथे तुम्हाला बोटचा स्पीड दिलेला आहे. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर 12 किलोमीटर and the speed of the river current you have to find out. That's why let the speed of the river current be x kilometer per hour. Okay? आता बघा, हा आहे कशाचा स्पीड आहे? रिव्हर करंट आहे. आणि 12 हा कोणाचा स्पीड आहे? बोटचा स्पीड आहे. इथे मुद्दाम लिहिले बघा. मला सांगा, बोटचा स्पीड आणि रिव्हरचा करंटचा स्पीड या दोघांमध्ये कोणाचा स्पीड जास्त कन्सिडर करायचा आहे? बोट जास्त स्पीडने जात आहे असं कन्सिडर करावं लागेल. म्हणजे एक्स आणि 12 यामध्ये कोण ग्रेटर आहे? 12 ग्रेटर आहे. का? कारण बोट बाजू स्पीडने चालले असं आपण कन्सिडर करायचं आहे. आणि त्यामुळेच बघा, डाऊन स्ट्रीम स्पीड ऑफ द बोट. मी मला काय सांगितलं? डाऊन स्ट्रीम जेव्हा जाणार, खाली जाणार, तेव्हा काय होणार माहिती का? बोटचा स्पीड आणि प्लस वॉटरचा स्पीड यामध्ये प्लस करायचा. हा बोटचा स्पीड आहे, हा वॉटर करंटचा स्पीड आहे, दोघांची ऍडिशन केली डाऊन स्ट्रीम करताना. आणि अपस्ट्रीम स्पीड, अपस्ट्रीम म्हणजे वर येणार, त्यावेळी पाहून स्पीड बोटचा काय होणार? कमी होणार. कमी होणार म्हणजे किती होणार माहिती आहे? 12 मायनस एक्स. हा 12 हा बोटचा स्पीड आहे आणि एक्स हा वॉटरचा स्पीड आहे, तो काय होणार? मायनस होणार आहे. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा डाऊन स्ट्रीम असतं तेव्हा इथे प्लस करावं लागेल, अपस्ट्रीम असेल तेव्हा मायनस करावं लागेल. आता हा फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम काढायचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. आता व्यवस्थित लक्ष द्या. हा इथून एक माणूस निघालेला आहे. हा किती किलोमीटर गेला? 36 किलोमीटर गेला. म्हणजे डिस्टन्स कव्हर केलं 36. हे बघा, डिस्टन्स 36.
आणि मला सांगा डाऊन स्ट्रीम स्पीड किती होतं बघा 12 प्लस 6. हा खाली जाण्यासाठी एवढा टाइम लागला डाऊन स्ट्रीम जाण्यासाठी. पुढे काय बघा ही रिटर्न बॅक म्हणजे तो जाताना 36 किलोमीटर गेला, रिटर्न पण किती येणार बॅक येणार म्हणजे 36 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करणार. म्हणून बघा डिस्टन्स 36 किलोमीटर, पण इथे मात्र स्पीड बघा अपस्ट्रीम चाललाय किती आहे 12 मायनस 6. हा खाली जाण्यासाठी लागणारा टाइम आहे, हा वर येण्यासाठी लागलेला टाइम आहे, आणि या टोटल हा खाली जाण्यासाठी एवढा वेळ लागला, वर येण्यासाठी एवढा वेळ लागला, आणि दोन्ही मिळून टोटल किती आवर्स लागले 8 आवर्स लागले. सी दिस वन इज द टाइम डिस्टन्स अपॉन स्पीड. इट इज टाइम हियर ऑल्सो डिस्टन्स अपॉन स्पीड मीन्स टाइम. This one is the time taken downward. This one is the time taken for to go upward. And the total time is 8 hours. कळतंय का मी काय बोलतोय? हा खाली जाण्यासाठी एवढा टाइम लागला. तर टाइम काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. डिस्टन्सला स्पीडने डिवाइड करायचं. हा खाली जाण्यासाठी टाइम लागला, हा वर येण्यासाठी टाइम लागला, आणि दोन्ही मिळून 8 hours लागले. हे झालं इक्वेशन तयार झालं. सॉल्व्ह करायला मोठं अवघड नाहीये. आता ऐका काय इझी केलं. इथे 36 आहे, इथे पण 36 आहे. आपल्याला कॅन्सल करण्याने काय केलं मल्टिप्लाय बाय 1/36 टू बोथ साइड्स. याला 1/36 ने जर मल्टिप्लाय केलं तर 36 कॅन्सल होतील 1 येणार. याला 1/36 ने मल्टिप्लाय केलं 36 कॅन्सल होईल 1/12 मायनस 6. याला पण बघा 1/36 ने मल्टिप्लाय केलं, इथे दाखवलं मिस्टेक. आता मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा तुम्ही, इथे 8 आहे, इथे 36 आहे. 8 आहे 36 4च्या टेबल मध्ये 4 2 जा 8 4 9 जा 36 2/9 आहे. इथे काय करायचं मध्ये साइन प्लस आहे, या दोघांचा इक्वल डिनोमिनेटर करावं लागतं. इक्वल डिनोमिनेटर मीन्स you have to make the multiplication of the denominator. बघा या दोघांचा पहिला मल्टिप्लाय करायचा, मग क्रॉस मल्टिप्लाय. बघा याला 1 ने मल्टिप्लाय केलं, याला पण या 1 ने मल्टिप्लाय केलं. याला आपण म्हणतो आपण इक्वल डिनोमिनेटर. काय केलं बघा या दोघांचा मल्टिप्लाय आणि नंतर क्रॉस मल्टिप्लाय. या 1 ने मल्टिप्लाय केलं काही चेंज होत नाही, इथे पण काही चेंज होणार नाही. म्हणून बघा 12 minus 6 plus 12 plus 6. इथे लक्ष देते का 12 plus 6 12 minus 6. You can use formula a plus b second bracket a minus b is equal to a square minus b square. Right? A plus b second bracket a minus b is equal to a square minus b square. A square म्हणजे 12 चा स्क्वेअर minus b square म्हणजे x square is equal to 2/9. मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाले. 12 आणि 12 ची ऍडिशन केली 24. 12 चा स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. नाउ यू कॅन सी देयर इज इक्वल साइन. दॅट्स व्हाय यू कॅन मेक द क्रॉस मल्टिप्लाय. बघा 9 ने याला मल्टिप्लाय करायचं, याला कोणी मल्टिप्लाय करायचं याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 9 आणि 24 चा मल्टिप्लाय केलं, 2 ने याला मल्टिप्लाय केलं, 2 ने याला पण मल्टिप्लाय केलं. मायनस 2x स्क्वेअर आहे बघा, मायनस साइन इकडे आलं प्लस झालं, प्लस 2 16 इज इक्वल टू त्या साइडला घेतलं. यू हॅव टू चेंज द साइन. दॅट्स व्हाय इट विल बिकम निगेटिव्ह मायनस. सबट्रॅक्शन ऑफ दिस 2 इज 72. 2x square is equal to 72. That's why x square is equal to 72 upon 2. 2 ने याला डिवाइड करायचं, 2 ने याला डिवाइड केलं तर 36 आलं. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. मला सांगा 36 प्लस स्क्वेअर आहे 6, आपण लिहिताना प्लस और मायनस घ्यायचं. देयरफॉर x is equal to 6 और x is equal to -6. मला सांगा x चा स्पीड आहे, म्हणून इथे बघा द स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह. स्पीड बघा निगेटिव्ह मध्ये असू शकत नाहीये, म्हणून x ची व्हॅल्यू कोणती पॉसिबल नाहीये. x is equal to -6 is not possible. That's why x is equal to 6. मला सांगा x हे काय होतं बघा.
the speed of the river current is equal to 6 kilometer per hour. Listen very carefully. You have to write the answer in words, and also it's very essential to give the unit. तुम्ही फक्त आन्सर दिलं 6, तुम्हाला हाफ मार्क्स किंवा 1 मार्क्स कॅन्सल केला जाईल, कमी केला जाईल, कारण तुम्ही युनिटच नाही दिलंय. 6 हे काय, किलोमीटर पर आवर आहे, पण त्याला युनिट लिहिणं गरजेचं. एक लक्षात ठेवा, या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ना, फॉर्मॅट सेमच असतो. काही वेळा इथेच ना असे क्वेश्चन 2 व्हरायबल्स मध्ये पण येतात, ज्याच्यामध्ये दोन्ही देणार नाही. इथे कसं बघा, बोटचा स्पीड दिलाय, रिव्हर करंट स्पीड फाइंड आउट करायचं होतं. काही जेव्हा 2 व्हरायबल्स मध्ये असतात ना, तेव्हा दोन्ही पण देत नाही. एकाला एक्स घ्यायचं, एकाला वाय घ्यायचं असतं, आणि तिथे 2 कंडिशन्स असतात. इथे 1 कंडिशनच होती. म्हणून क्वेश्चन लर्न करता आला पाहिजे, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन म्हणून कळलं पाहिजे 2 व्हरायबल्स का 1 व्हरायबल यूज करायचं आहे. दे विल नॉट गिव्ह यू दॅट हाऊ टू सॉल्व दिस वन. तुम्हाला देणार नाहीत आपल्याला कसं सॉल्व्ह करायचंय, त्यामुळे व्यवस्थित लर्न करा. ओके.